तर गुड मॉर्निंग मित्रांनो. ॲक्च्युली आज मी ब्लॉग बनवतो आहे कारण त्याच्यासाठी आज भक्तीचा रिझल्ट आहे 10वीचा आणि घरात मी सध्या एकटाच आहे. आई पण आमच्या मावशीचं मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे मी तिला काल सोडून आलो आणि घरी ते सगळं पसारा पडलाय. उठणं आताच उठलोय. तर भक्तीचं आमचं असं आहे की कालपासूनच मी सिद्धीला सांगून ठेवलं आहे की रात्रीपासून आपण तू व्हिडिओ बनव, रिझल्ट लागल्यानंतर आपण ते यूट्यूबला टाकायला व्हिडिओ कामी येतील. आणि आमचं असं ठरलं की 90% जर पुढे पडले तर माझ्याकडनं तिला एक जेव्हा तिला घ्यायची असेल तेव्हा ॲक्टिवा मी घेऊन देईन. आता सध्या 10th आहे, जेव्हा तिला पाहिजे तेव्हा मी घेऊन देईन. 90+ पुढे पडले तर आणि असं पण मी घेईन 90+ फक्त एक बहान आहे. आणि तिला याचं टेन्शन आलं की 90च्या खाली भेटले तर मी तिला सरळ बोललो, बघ हे मार्क्स 10th 12th इतके इम्पॉर्टंट नसतात आणि इतकं निराश नाही व्हायचं की एखादा 35% वाला मुलगा खुश असतो पण 90% वाला कोणी नाखुश असतो. जेवढे भेटतील तेवढे ठीक आहे. पेपर तर चांगले गेलेत तिला, ती स्वतः बोलली पेपर चांगले गेलेत, पण मध्ये फक्त एक कुठल्या तरी विषयात काहीतरी एक प्रश्नाचं उत्तर लिहिताना ते काहीतरी आपल्याला समजत नाही, पण ते काहीतरी चुकीचं लिहिलं आहे की नाही ते पण तिला आठवत नाही. पण ठीक आहे, बघू. तशी हुशार आहे खूप. आणि जेव्हा ती लहान होती झालेली जेव्हा ती तेव्हा तिची पत्रिका काढायला बाबा गेलेले आणि बाबा जेव्हा पत्रिका काढायला गेलेले तेव्हा तिच्या राशीमध्ये असं सांगितलं होतं की तिचं लग्न थोडं लेट होईल. आणि असं पण आता मुलींचं लग्न लेटच होतं. पहिले 18-17 वर्षात व्हायची, पण आता 22, 23, 24, 25 पण होतात मुलींना आणि ते योग्य पण आहे. आणि असं तिच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं की ही मुलगी 10वी म्हणा 12वी म्हणा अशा काही परीक्षांमध्ये टॉपला असेल. आता टॉपला असेल ठीक आहे, पण लहानपणापासून ती खूप हुशार आहे, खूप. म्हणजे आमच्या घरात नाही म्हणजे. आणि सिद्धी जर तुम्हाला अभ्यासात असं वाटत असेल की सिद्धी अभ्यास नाही करत, ॲक्च्युली सिद्धी पण खूप हुशार आहे. भले ती मस्ती आणि या गोष्टी खूप असतात तिच्या, पण सिद्धी पण खूप हुशार आहे. सिद्धीचा रिझल्ट पण लागला. सिद्धीला भरपूर 90च्या वरतीच आहेत. आता 10वीचा रिझल्ट दुपारी लागणार आहे आणि आता मी थोडासा फ्रेश होतो. म्हणजे आता दुपार व्हायला झाले, लेट उठलो, थोडा फ्रेश होतो आणि बघू आपण भक्तीला फोन करू आणि नक्की रिझल्ट किती वाजता लागेल किंवा लागला आहे की नाही ते बघू. तर बघूया, देवाच्या कृपेने चांगला रिझल्ट लागू दे, फक्त तिच्या मनासारखं होऊ दे बस, बाकी काय नाही. लवकरच. थँक्यू. व्हिडिओमध्ये आवाज चांगला यावा म्हणून माईक लावला आहे. आणि भक्तीबद्दल अजून एक गोष्ट की तुम्ही ऑब्झर्व केला असेल की 1 वर्ष झाला जसे मी स्टोरी किंवा स्टेटस ठेवायचो मुलींचे आणि कधी पण आम्ही फिरायला जायचो किंवा भरपूर मजा मस्ती करायला इकडे तिकडे जात असो, पण तिने आम्हाला सगळ्यांना लास्ट इयरच सांगून ठेवलेलं की 1 वर्ष मी कुठेच फिरायला येणार नाही आणि तुम्ही पण जाऊ नका मला एकटीला टाकून, आणि सिद्धीला पण नेऊ नका. एक काले क्या है हुकुम? शेंबडे. डेमरे मामा. हा डेमरे मामा. तू शेंबरी.
ते पतलीला बोलव जा. ए पतली पतली मामाने बोलवले. ए चला पटकन. ये रे आहे का? हे घ्या तुमचा ऑर्डर. काय ऑर्डर? हे घ्या. ही तुम्हीच ऑर्डर हे कुठे जायचं? हा चला पटकन चला. काले काली सावले काली तू? सावले तुम्ही. मी सावला नाही, मी कालाच आहे. तू पण काली. तुम्ही डावले धावले. हट काले. गो. ही पतली मोटू पतलू पोक्षी 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 बोत्री. साईड आहे मामा. चल मी चाललो. चल ऐका तर हा ब्रिज साईड नाही बरोबर आहे ना मग. राहू. मी उद्या येईन जा. नाही, थांबा. नाही, तुम्ही थांबा. ओ, मला पण नाही माहित. सिद्धी पण बोलली ठीक आहे, 1 वर्ष आपण तुझ्यासाठी काढूया. 1 वर्ष त्याच्यामुळे आम्हाला जास्त कुठे जायला भेटला नाही. मला वाटतं 1-2 वेळाच गेलो असेल बाहेर. नाहीतर आमचं फिरणं किती असतं प्रत्येकाला माहीत आहे. पण बघू आता 1 वर्ष सॅक्रिफाईस केला आहे, तर आता त्या गोष्टीचं फळ किती भेटतं बघू. आता मी थोडा आता भक्तीला फोन करतो, व्हिडिओ कॉलच करतो बघू.
माझं नाव भक्ती योगिता गुरुनाथ म्हात्रे, राहायला कुठे? सोनारपाडा डोंबिवली. हां, तुला 98% पडले आहेत आणि आज आमदारांनी भर हळदीमध्ये तुझा सन्मान केला, सत्कार केला, काय सांगशील? खरंच खूप हॅपी आहे. माझ्या पाठी आईबाबांनी, माझ्या टीचर्सने आणि माझ्या आजूबाजूला असणारा माझा एन्व्हायरमेंट खूप चांगला होता. चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगला माणूस घडतो आणि या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे माझा जो 10चा रिझल्ट आला तो. आपण जर बघितलं तर त्यासाठी माझ्या आईबाबाच मी पुन्हा सांगणार, कारण की त्यांनीच मला खूप सपोर्ट केला. आता आगरी समाजात काय असतं, कसं खूप आता मूव्ह होत चाललं आहे, इव्हॉल्व्ह होत चालला आहे समाज, आणि त्यामध्ये ह्या दोघांनी मला खूप हेल्प केलं, खूप सपोर्ट केलं. आणि त्यामुळे आगरी असूनसुद्धा आय वूड लाईक टू से की आय स्कोर 98. तू कशी मेहनत घेतली आणि पुढे तुला काय व्हायचं? मेहनत म्हणजे डे 1पासून कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आपण, आणि मी ते ठेवण्याचा प्रयत्न केला. प्लस लेक्चर्समध्ये चांगलं अटेन्शन आपल्याला हवं ते पण दिलं. आणि आता मी आय एस्पायर टू बी अ डॉक्टर, सो आय एम प्रिपेअरिंग फॉर नीट 2027. थँक्यू. हेमंत पाटील, मी राहणारी काटेड. 90% तुला सुद्धा मिळाले, काय तुझ्या फिलिंग्स आहेत? मला खूप आनंद होतो, सगळ्यांचा सपोर्ट होता, सगळे अभ्यास नीट केला वगैरे, आणि सगळ्यांनी सपोर्ट केला तसा ह्याच्यामध्ये अराउंड. पुढे जाऊन तुला काय व्हायचं? मलाही डॉक्टर व्हायचं, मी नीटची तयारी करते. आगरी समाज अतिशय प्रभावी आणि होतकूर होत चाललेला आहे. तुम्ही बघत असाल आगरी समाजाच्या मुलं असतील, मुली असतील, मग ते कीर्तनकाराच्या माध्यमातून असू दे, शिक्षणाच्या माध्यमातून असे, कोणी कीर्तनकार झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झाले, कोणी IAS ऑफिसर झाले. त्याचप्रमाणे आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये सोनारपाडा येथे राहणारी माझीच नातेवाईक, माझीच मुलगी आहे, बाचीची मुलगी आहे, आणि तिला आज 98% मार्क मिळाले. काटेई येथील मुलगी माझी, ही पण माझीच मुलगी आहे, आमच्या मुलीची मुलगी आहे, तिलाही 90% मार्क मिळाले. दोन्ही मुली हुशार आहेत, प्रचंड असा अभ्यास करत होती. रात्री 2 वाजता उठून त्या दोघी अभ्यास करत होत्या आणि अफाट अशी मेहनत करून आज एकीला 98% मार्क मिळाले, एकीला 90% मार्क मिळाले. आमचं संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे. माझे ते बहीण आहे, इकडे पण बहीण आहे, माझी मुलगी आहे, असं सर्व कुटुंब आमचा परिवार आहे. आणि आज आनंद गगनाला मावेल असा त्या दोन्ही मुलींनी यश निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यातलं माझ्या सख्या भाच्याची आज हालत पण आहे, आणि हळदीमध्ये आम्ही त्यांचा सत्कार करतो, हे आम्हाला अजून आनंद झालेला आहे. मी त्यांना मनापासून कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली विधानसभा असेल, आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, यांच्या वतीने आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो.